तळेगाव चाकण या राष्ट्रीय महामार्गावर खालुंब्रे या ठिकाणी रस्त्यावर खड्डे, महामार्ग झाला खड्डेमय। खड्ड्यांमुळे महामार्गावर वाहतूक कोंडीचा प्रश्न झाला जटिल। खड्ड्यात हरवलेला रस्ता तात्काळ दुरुस्त करण्याची प्रवासी नागरिकांची मागणी। तात्काळ रस्ता दुरुस्त करा अन्यथा आंदोलन, ग्रामस्थांनी दिला इशारा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख अशोक खांडे बराड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार। जिल्हा परिषदेच्या मेदनकरवाडी गटातून अशोक खांडे बराड यांना गावकऱ्यांनी दिला पाठिंबा। आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडाचीवाडी ग्रामस्थांनी घेतला गाव बैठकीत निर्णय। निवडणूक लढवण्यासाठी लोकवर्गणीचा मार्गही स्वीकारला। चाकण परिसरात हॉटेल व्यावसायिकांवर वाढत्या गुन्हेगारीचं संकट। 2 दिवसात 2 व्यावसायिकांवर हल्ला। हॉटेलमध्ये दारू पिण्यास मनाई केल्याच्या कारणावरून 6 जणांच्या टोळीकडून धुडगूस। दगडाने हॉटेलमधील साहित्याची तोडफोड। तळेगाव चौकातील कोहिनूर सेंटरमध्ये चौधरी हॉटेलमध्ये 30 ऑक्टोबरच्या रात्री 12:30च्या सुमारास घडली घटना। या प्रकरणी पोलिसांनी अतुल अर्जुन तांबे वय 20 आणि रजत सय्यद वय 30 या दोघांना अटक। ओंकार बिसनारे, दिनेश दिवे, टिल्या घोडके, मयूर तरडे यांच्यावर गुन्हा दाखल। आचारी बलदेव कुमार सुभाष चंदेर वय 24 यांची फिर्याद। राजगुरुनगर येथील जिल्हा आणि अतिरिक्त सत्र न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश AS सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कांदा लसूण संशोधन संस्थेत सतर्कता जागरूकता आठवडा। दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर होडावडेकर, बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट वैभव कर्वे, ॲडव्होकेट कोबल, ॲडव्होकेट दीपक तिगडे आदींची उपस्थिती। संस्थेचे संचालक डॉक्टर विजय महाजन, समन्वयक डॉक्टर गाडगे आणि डॉक्टर राजीव काळे यांनी व्यक्त केले विचार। महावितरण मधील विद्युत सहाय्यक पदासाठी प्रतीक्षा यादी जाहीर। 6 आणि 7 नोव्हेंबर रोजी होणार कागदपत्रांची तपासणी। महावितरण मध्ये विद्युत सहाय्यक पदासाठी नियमानुसार 50% मर्यादेत 1847 उमेदवारांची प्रतीक्षा यादी www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर। दिव्यांग कल्याण आयुक्तांच्या आदेशानुसार दिव्यांग प्रवर्गाची निवड प्रक्रिया पुढील आदेशापर्यंत परिस्थिती जैसे थे। आळंदी येथील श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या 7 विश्वस्तांची सन 2026 ते 2031 या 5 वर्षांकरता बिनविरोध निवड। सुरेश धनराज वडगावकर, अजित सुरेश वडगावकर, डॉक्टर ज्ञानेश्वर श्रीधर पाटील, पांडुरंग चंद्रकांत कुऱ्हाडे, प्रकाश देवराम काळे, लक्ष्मण गुलाबराव घुंडरे, योगेंद्र गोपाळराव कुऱ्हाडे या 7 विश्वस्तांची शनिवारी झाली बिनविरोध निवड। संस्था अध्यक्ष सुरेश वडगावकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वस्तांची निवड। नव्या विश्वस्तांचं सर्व स्तरातून होतंय अभिनंदन। खेड औद्योगिक क्षेत्रात अवघ्या 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडे सापडलं पिस्तूल आणि जिवंत काडतूस। औद्योगिक वसाहत परिसरात कनेसर गावच्या हद्दीत कल्याणी कंपनीच्या गेट जवळ शनिवारी सायंकाळी 5:30 वाजता पोलिसांची कारवाई। अल्पवयीन मुलाला ताब्यात घेत पिस्तूल आणि काडतूस केलं जप्त। पोलीस शिपाई गोकुळ कोळी यांची फिर्याद।